एवढ्या कैऱ्या चिरून झाल्या तरी सुद्धा अजून एवढ्या बाकी आहेत. आणि आता नाही का ही आई काय करते माहिती का, त्या ह्या ज्या कुया आहेत ना त्याच्यामध्ये हे बघा त्यांच्या बिया असतात म्हणजेच कुया, तर हे अजून कवळ्याच आहेत, काही पक्क्या नाही झालेल्या. तर हे सगळं आई साफ करतीये आणि मी बघा चाकू आणलाय मस्त धार लावून आणि ह्यानी या कुया कापतीये अशा मस्त. या छान कापून राहते मस्त. लोणचं आंबट आंबट उन्हाळ्याचं लोणचं करायचंय आपल्याला मस्त छानपैकी. म्हणजे मी नाही बनवणार, आई बनवणार आहे. आई कसं बनवते लोणचं? एक निम्मा भाग पिवळा करायचा, निम्मा भाग तिखट करायचं. म्हणजे तिखट लोणचं एक करायचंय आणि एक म्हणजे पिवळं लोणचं फक्त हळदीमध्ये, म्हणजे जे लहान मुलांना पण खाता येतं, तिखट लागत नाही असं. बघा एवढ्या सगळ्या कैऱ्या. हे कैऱ्या विचार करसान की ह्या कैऱ्या, म्हणजे मी राहायला पुण्यात आहे आणि ह्या कैऱ्या कुठून आल्यात माहिती का? ह्या पार्सल गाडीमध्ये ह्या कैऱ्या अमरावतीवरून आल्यात माझ्या मावशीच्या घरून. हे नाही, अमरावतीवरून आल्यात तिकडून पार्सल करून बॉक्स मध्ये. तर आता याचं मस्त लोणचं बनवते. जरा काय काय ज्या खाली कैऱ्या होत्या बघा, बॉक्सच्या खाली ज्या कैऱ्या होत्या ना, ज्या दबल्यामुळे थोडस त्याचा आंबा तयार व्हायला लागलाय, म्हणजे पिवळ्या पडायला लागल्या, ते मी खाते. अजून मला लय काम बाकी आहे. अजून इथं कैऱ्याचं काम राहिले, इथं भाजी बनवली, अजून मला चपाती बनवायची, भात बनवायचंय. त्याला पटापटा काम करून घेते. आणि कैरीचं लोणचं करायला लय खर्च आहे. हा मग त्याला मोहरीची डाळ लागते, हळद लागते, मीठ लागतं, लवंग लसूण लागतो, थोडसा गूळ लागतो. मी सगळं लागतं, मी सगळं आणून देते, पण मला लोणचं एकदम मस्त टकाटक बनवून दे. एक नंबरच. आणि हे लोणचं वर्षभर टिकावं म्हणून काय केलं पाहिजे? कुई बांधलेलं लोणचं वर्षभर राहतं. आता याची कुईच नाही बनली, आता कसं करायचं? याची कुई नाही बनली तरी वाळून थोडं होत आहे त्याचं, कसं बी वर्ष येईनच. कवळ्या याचं पण वर्षभर राहतं. मग आता मी काय करणार माहिती का, तुम्ही पण तसंच करा. मी लहानपणापासून बघत आली. आणि हे कुया आहेत ना, आम्ही कडक उन्हामध्ये छानसं वाळून घेतो. ह्या चिरलेल्या लोणच्यांच्या फोडी वाळून घेतो कडक, आणि मग ते वाळलं ना छान की मग ते मुरतं चांगलं, आणि ते लोणचं म्हणजे 1-6 महिने वर्षभर तरी छानसं टिकतं. तर चला बडबडलय झाली, पटकन काम करून घेऊ. असं लोणचं कधीच घालायचं नाही. हे बघा डॉन पण या ठिकाणी आलेला आहे मदत करायला. करतो ना